उन्हाळ्यात स्किन का खराब होते? स्किन खराब होण्याचे खूप सारे कारण आहे आणि त्याच्यावरती उपाय सुद्धा आहे. तर तेच कारण आणि उपाय आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वात पहिले स्किन उन्हाळ्यात खूप जास्त ऑइली होते. तर ऑइली का होते? कारण की समर हीट इन्क्रीज होते म्हणून ऑइल प्रोडक्शन सुद्धा होतं. स्वेट येतो आपल्या फेसवर, स्वेट आणि ऑइल ऑलरेडी प्रोड्यूस होत राहतं. तर स्वेट आणि ऑइल मुळे स्किन आपली ग्रीजी दिसते, ग्रे दिसते. डिहायड्रेशन होतं आपल्या बॉडीमध्ये आणि त्यामुळे आपली स्किन जास्त ऑइली होते आणि जास्त खराब होते. सेकंड पॉइंट, आता तुम्ही 5 स्किन केअर मिस्टेक्स करता ज्याच्यामुळे तुमची स्किन नीट होण्याच्या जागी अजून खराब होते. तर सर्वात पहिले उन्हातून आल्या आल्या किंवा दिवसभरामध्ये घाम असल्या फेसवर खूप जास्त टॅनिंग होते, आपल्याला खूप जास्त घाम येतो, त्यामुळे तुम्ही तुमचा फेस ओव्हर वॉश करतात. एक लक्षात ठेवा, ओव्हर वॉश मुळे सुद्धा स्किन ऑइली होते. सेकंड थिंग, स्किपिंग मॉइश्चरायझर. तुम्हाला वाटतं उन्हाळ्यात काहीच लावायची गरज नाहीये, उन्हाळ्यात स्किनला हायड्रेशनची खूप गरज असते. मॉइश्चरायझर स्किप करू नका. आणि सनस्क्रीन यूज नाही करणं खूप मोठा प्रॉब्लेम आहे आजकालचा. काय माहिती, काय सनस्क्रीन तर यूज करा. उन्हाळा आहे, सनस्क्रीन का म्हणतात? कारण की उन्हाळ्यासाठी सन पासून प्रोटेक्शन भेटण्यासाठी सनस्क्रीन वापरली जाते. नेक्स्ट आहे युजिंग हेवी प्रोडक्ट्स. लाईट वेट प्रोडक्ट यूज करायचे राहतात समर मध्ये, तर तुम्ही हेवी प्रोडक्ट मुळे स्किनला खराबच करणार ना रिपेअर करायच्या जागी. आणि लास्टली ड्रिंकिंग लेस वॉटर. तुम्हाला उन्हाळ्यात पाणी खूप भरभरून प्यायचे, बॉडीला भरभरून हायड्रेटेड ठेवायचं आहे. जर नाही ठेवलं तर बॉडी डिहायड्रेटेड झाल्यावरती तुमची बॉडी अजून ऑइल प्रोड्यूस करेल आणि स्किन ऑटोमॅटिकली खराब होईल. करेक्ट स्किन केअर रुटीन काय असलं पाहिजे समर मध्ये? सर्वात पहिले तुमचा फेस वॉश करणं, छान एकदम जेंटल क्लिन्झर घ्या, त्याच्याने तुमचा फेस दिवसातून ऍटलिस्ट मॅक्स 3 टाइम वॉश करा. त्याच्यानंतर पोर्स साठी तुम्ही टोनर वापरा. टोनर तुम्ही घरगुती सुद्धा बनवू शकता. त्याच्यानंतर ऑइल जास्तच प्रोड्यूस होत असेल तर तुम्ही सिरम वापरलं पाहिजे तुमच्या स्किनचं ऑइल कंट्रोल करण्यासाठी. जेल मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन SPF 50 PA++++ असली पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी SPF असला तर ते वापरू नका. SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॉर्म्युला, तर तो 50+ असला पाहिजे, नॉट लेस दॅन 50. ओके. आणि आता जर तुम्ही स्किन केअर करता असेल तर थोडंसं पोटातून सुद्धा तुमची त्वचा निखारा, तर त्याच्यासाठी तुम्ही 4 खाल्ले पाहिजे: वॉटरमेलन, पपया, पोमोग्रेनेट आणि कुकुंबर. जर तुम्हाला होममेड टोनर हवं असेल तर तुम्ही रोज वॉटर सुद्धा वापरू शकतात, कुकुंबर टोनर सुद्धा वापरू शकतात, ग्रीन टी टोनर सुद्धा वापरू शकतात. समर मध्ये मेकअप मेल्ट होतो ना, खरं सांगायचं, कारण की ह्या चुका तुम्ही अजून सुद्धा करताय, तर त्या नाही केल्या पाहिजे. किंवा असे काही पॉइंट्स आहेत जे तुम्ही फॉलो नाही करत आणि त्याच्यामुळे तुमचा मेकअप खूप जास्त मेल्ट होतो. मेकअपच्या सर्वात आधी तुम्ही स्क्यूब तुमच्या फेसवर अप्लाय केला पाहिजे, जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे तो खूप लॉंग लास्टिंग राहील. त्याच्यानंतर प्रायमर वापरलं पाहिजे जे ऑइल फ्री असेल. लाईट वेट फाउंडेशन वापरलं पाहिजे, जसं स्किन टिंट आहे किंवा ज्याचा फॉर्म्युला एकदम लाईट वेट आहे, थिक फाउंडेशन अवॉइड करा, लाईट वेट फाउंडेशन यूज करा. आणि कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर फक्त टी झोन एरिया मध्ये लावा, कारण की इथे खूप जास्त ऑइल प्रोड्यूस होतं. मेकअप झाल्यावरती त्याच्यावरती सेटिंग स्प्रे अप्लाय करायचं विसरू नका. मेकअप मेल्ट होणार नाही या स्टेपने. आणि सर्वात आणि खूप इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे नाईट स्किन केअर रुटीन. मॉर्निंगला करायचं आणि रात्री करायचं, काय एवढं दोन स्किन केअर रुटीन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की रात्री आपली स्किन रिपेअर होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून सिंपल, इझी आणि बेस्ट स्किन केअर रुटीन फॉलो करा. जसं की तुम्हाला रात्री झोपताना तुमचा फेस वॉश करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सिरम, जर स्किनवर काही प्रॉब्लेम असतील तर सिरम, जर नसेलच तर सिरम स्किप करा आणि लाईट वेट जेल मॉइश्चरायझर यूज करा. ह्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमची स्किन समर मध्ये सुद्धा ग्लोईंग राहील आणि तुमच्या स्किनवर काहीच प्रॉब्लेम्स पण होणार नाही, टॅनिंग पण होणार नाही, खूप सुंदर अशी राहील. तर तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करा. तुमची स्किन बघा समर मध्ये किती हायड्रेटेड आणि ग्लो करते. अशाच मेकअप आणि ब्युटी टिप्स साठी आताच्या आता तेजस ब्युटी ब्लिसला फॉलो करा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आताच्या आता सेव्ह करून ठेवा.